कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCने राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 MPSCची जी प्रिलिम एक्झाम होणार आहे 2019ला, त्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची एक घोषणा केलेली आहे. ती संपूर्ण घोषणा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दिव्यांग विषय आहे. दिव्यांग उमेदवारांना परीक्षेच्या वेळी लेखनिकाची मदत किंवा अनुग्रह कालावधी अनुनेय ठरविण्याबाबत आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरता परीक्षेच्या वेळी दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत घेण्याची परवानगी आणि अथवा अनुग्रह कालावधी अनुनेय ठरवण्यासंबंधी आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 1 मार्च 2018 रोजी दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्याबाबत व अनुग्रह कालावधीत मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार विविध नमुन्यामध्ये आवश्यक सर्व कागदपत्रे अर्ज करून आयोगाची पूर्व परवानगी घेतलेल्या उमेदवारांच्या परीक्षेच्या वेळी लेखनिक व किंवा अनुग्रह कालावधी अनुनेय राहील. तसेच असे आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 6 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 6 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणेनुसार तसेच विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 करिता दिनांक 30 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार प्रस्तुत परीक्षेकरता लेखनिकाची मदत घेण्याची परवानगी आणि किंवा अथवा अनुग्रह कालावधी घेण्याकरता दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक पुरविण्याबाबत व अनुग्रह कालावधीबाबत मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून विविध नमुन्यामध्ये आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज करून आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तथापि प्रस्तुत परीक्षेकरता अनेक दिव्यांग उमेदवारांची लेखनिकाची मदत घेण्याची परवानगी अथवा अनुग्रह कालावधी घेण्याची आयोगाकडे विविध नमुन्यामध्ये दिव्यांग उमेदवारांनी सदर जाहिरातीला अनुसरून अर्ज सादर करताना केलेल्या दिव्यांगाच्या दाव्याव्यतिरिक्त आयोगाच्या उपरोक्त सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून विविध नमुन्यात आवश्यक सर्व कागदपत्रांसह दिनांक 28 जानेवारी 2019 पर्यंत desk3.mpsc@maharashtra.government.in या ईमेल ID वर अथवा टपालाद्वारे लेखी विनंती करून आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षेच्या वेळी लेखनिकाची मदत घेण्याची आणि अथवा अनुग्रह कालावधी परवानगी देणे शक्य होणार नाही. आयोगाच्या उपरोक्त दिनांक 1 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिव्यांग उमेदवारांची लेखनिकाची मदत आणि अथवा अनुग्रह कालावधीकरता विनंती अर्ज सादर करत खालीलपैकी कागदपत्र सादर करणे अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी लेखनिक व अनुग्रह कालावधी मिळवण्याबाबत विनंती अर्ज आणि तुमचा सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी इन डॉमिनंट रायटिंग मध्ये छायांकित प्रत. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा डॉक्युमेंट ऑनलाईन प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेल्या विविध नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र फक्त छायांकित प्रत. आपल्याला 3 जे डॉक्युमेंट असतात 1, 2, 3, 4 हे 4 आपल्याला डॉक्युमेंट विनंती अर्जासोबत जोडायचे आहेत. लेखनिकाच्या आधार कार्डची छायांकित प्रत लागू असल्यास उपरोक्त संबंधित सर्व कागदपत्रांसह विविध नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेल्या आयोगामार्फत लेखनिकाची मदत घेण्याची अथवा अनुग्रह कालावधीत परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांची नावे परीक्षेपूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. ज्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह विविध नमुन्यामध्ये अर्ज सादर करूनही त्यांचे नावे प्रस्तुत यादीमध्ये नमूद नसल्यास त्यांनी परीक्षेपूर्वी आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक राहील. याबाबत परीक्षेनंतर आलेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत विचार किंवा दखल घेतली जाणार नाही, असे उपसचिव परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या सहीने ही घोषणा प्रसिद्ध झालेली आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.